आता माजी न्यायमूर्ती शिंदे दाखल झालेले आहेत। ते जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष आता आझाद मैदानात दाखल झाले। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण झी 24 तासवर पाहतोय। मराठा आरक्षणावर आता कशा पद्धतीने चर्चा केली जाते का, काही तोडगा निघतो का, सकारात्मक चर्चा होते का, या सगळ्याकडे आता लक्ष लागले। माजी न्यायमूर्ती शिंदे आता जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत। सोबतच कोकण विभागीय अध्यक्ष सुद्धा आता आझाद मैदानात दाखल झाले। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर आता शिष्टमंडळ हे चर्चेसाठी दाखल झाले। मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत काही तोडगा निघतो का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। सध्या आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष आता आझाद मैदानात दाखल झाले। कालपासून आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। राज्यभरातून अनेक मराठा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ आता दाखल झालेलं आहे। माजी न्यायमूर्ती शिंदे सोबतच कोकण विभागीय अध्यक्ष आता आझाद मैदानात दाखल झाले। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर आता शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने चर्चा होते, सकारात्मक चर्चा होते का, काही तोडगा निघतो का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। शिष्टमंडळ चर्चेसाठी आता दाखल झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, यावर आता जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतं। कालपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे आता नेमकी कशा पद्धतीने चर्चा होते हे पाहावं लागेल। माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष आता आझाद मैदानात दाखल झाले। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे। कशा पद्धतीने चर्चा होते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। सरकार सुद्धा सकारात्मक असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जाते। मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, याच्यावर मनोज जरांगे पाटील आणि मराठा कार्यकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळते। कालपासून आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात झाली। सरकारचं शिष्टमंडळ आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष आझाद मैदानात दाखल झाले। मराठा आरक्षण उपसमितीची काही वेळापूर्वी बैठक झाली होती आणि आता बैठकीनंतर हे शिष्टमंडळ आता चर्चेसाठी दाखल झाले। मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत त्यांचे काही महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। सोबतच माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष सुद्धा आझाद मैदानात दाखल झाले। त्यामुळे कशा पद्धतीने चर्चा होते, काही तोडगा निघतो का, सकारात्मक चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण वारंवार अशा पद्धतीने सरकार सांगते की सकारात्मक चर्चा केली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे चर्चा आता कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।